एकंदरीत अजितदादांनी केलेला विकास पाहता येथील सर्व जागा बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या, तरी देखील विरोधकांनी आपापले पॅनल उभे केलेले आहेत. कशा पद्धतीने आपला प्रचार झालेला आहे आणि कसं एकंदरीत वातावरण आहे? लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक उमेदवाराला हक्क दिला आहे की तो फॉर्म भरू शकतो. त्यामुळं सगळीकडं जागा बिनविरोध होतील असं कधीच होऊ शकत नाही. परंतु यावेळेस सगळ्यात अधिकच्या जागा 8 जागा बिनविरोध झालेल्या. त्याबद्दल त्या 8 ठिकाणी त्यांनी मदत केली आणि सगळीकडं अत्यंत चांगलं वातावरण आहे. म्हणजे नगरसेवक पदासाठी 33 जागा, नगराध्यक्ष पदासाठी 5 जागा, अशी 34च्या 34 जागा आमच्या प्रचंड बहुमताने. काय एकत्रित काय वाटतं? विकास एक निरंतर प्रक्रिया. सगळ्यात जास्त विकसित तालुका स्तरावरचं शहर कुठलं असेल तर ते बारामती असेल, यामध्ये कुठलंच दुमत नाही. सर्वच भारतातल्या पंतप्रधानांनी, माजी राष्ट्रपती, मोठ्या नेत्यांनी, सर्व पक्षी नेते म्हणणार नाही की महायुतीच्याच पक्षाचे नेते, सर्व पक्षी नेते वेळोवेळी त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये केली की बारामतीसारखी जर काही शहरं भारतामध्ये नाही तर भारत हा एक विकसनशील देश आहे आणि त्या पद्धतीने बारामतीचा विकास चालू आहे. निश्चित काही ठिकाणी आपल्याला काही समस्या आहेत, त्या आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुढच्या 5 वर्षामध्ये जी नगरपालिकेची टीम येईल ते निश्चित मार्ग काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्या कामामध्ये कुठेही कमी पडणार. संत गतीने मतदान चालू आहे. आज मतदार बाहेर पडायला अजून उशीर करत आहेत. लक्ष्मी दर्शन झाल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलेला आहे. प्रचंड प्रमाणात थंडी पडली होती. मी सुद्धा जॅकेट घालून आणि निवडणूक आयोगासाठी तुम्हाला माहिती असेल की लोकसभा आणि विधानसभेला मतदान 7 वाजता चालू होतं, बरोबर आहे. आता मतदानच 7:30 वाजता चालू केले. 7:30 ते 5:30 खूप मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे. त्यामुळं थोडंसं थंडी असल्यामुळं मतदारांमध्ये थोडीशी घरची कामं असतात. सगळी कामं उठून आता मला निश्चित खात्री आहे की दुपारनंतर जसं सगळं ऊन चढेल तसं लोक बाहेर पडतील आणि मतदान करतील. चौरंगी लढत होते, काय वाटते? बरेच जागा, काही ठिकाणी चौरंगी लढती आहेत, काही ठिकाणी थेट लढती आहेत, काही ठिकाणी तिरंगी लढती आहेत. बऱ्याच ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की विरोधकांना संपूर्ण पॅनलच टाकता आलं नसेल तर मग विरोधच कशाला करायचा? ते दादा जे विकास करताय बसायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती की बाबा नाही आमचे अशा मागण्या आहेत, जेवढ्या पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांच्या या मागण्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रमाने तुम्ही हे करा आणि सगळ्या जागा जेवढ्या शक्य आहे तिथं आपण समविचारी उमेदवार देऊन, म्हणजे समविचारी सगळ्या गोष्टी करून पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे होता. पण आता असो, तर निवडणूक होती, त्यात निवडणुकीमध्ये सुद्धा पहिली निवडणूक 2 तारखेला होती, ती पुढं गेली, आता ती 20 तारखेला आहे. असे बरेच प्रकार या निवडणुकीमध्ये झाले. दादांच्या गटातीलच काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर दादांचे. असं सगळ्यांनाच वाटतं की दादांचं नाव घेतल्याशिवाय प्रचारच होऊ शकत नाही बारामतीला, म्हणून काहींना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी तसं केलं. पण बहुतांश काही उमेदवारांनी, दुसऱ्याही पक्षाच्या उमेदवारांनी काही कालच्या साखता सभेमध्ये जाहीर पाठिंबा दिला, काहींनी त्याच्यानंतर पाठिंबा दिला. त्यामुळे हे सगळं चालू आहे आणि हे निवडणुकीचा भाग असतो. काहीतरी आपण ज्यावेळेस मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कुठल्या ना कुठल्या आपण ज्या आपल्याला लोकांना आवडेल अशा घोषणा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सगळ्यात लोकप्रिय घोषणा बारामतीत काय आहे तर मी दादांचंच आहे. किती टक्के मतदान होईल, काय आव्हान कराल आपण नगराध्यक्ष? आता परवा 2 तारखेला माळेगाव ग्रामपंचायतीची नगरपंचायतीची निवडणूक झाली. तिथं सुद्धा तुम्ही बघितलं सुरुवातीला संत गतीने मतदान होतं, पण जसं नंतर मतदान वाढलं जवळपास 80-85% मतदान झालेले. असंच मला वाटतं की जवळपास 80-85% मतदान बारामतीत होईल. परंतु निवडणूक आयोगाने ज्या निवडणूक याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये माहितीचं फार मोठं प्रमाण आहे. तसंच दुबार मतदारांचं सुद्धा फार मोठं प्रमाण त्याच्यामध्ये दिसून येतं. तुमच्याच माध्यमातून आम्हाला वेळोवेळी लोकांच्या समस्या, लोकांच्या काही तक्रारी आल्या, त्यातून आम्हाला निष्पन्न झालं की बऱ्याच ठिकाणी हे दुबार मतदार किंवा मयत मतदार हे यादीमध्ये तर पकडलेत. म्हणजे 100 मतदार आहेत त्याच्यामध्ये दुबार आणि मयत मतदार सगळ्या 15 असतील.
तर 15% मतदान जवळपास हे दुबार आणि मयत मताचं आहे. तर 15% मतदान ते होऊच शकत नाही. बरं, राहिलेल्या 85% मतदान आपल्याला आणायचं. तर ओव्हरऑल ते मतदान ज्यावेळेस मोजतात ते पूर्ण 100% 100 मतदानावर मोजतात ना. ओके. धन्यवाद. थँक्यू.